काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आपल्यासोबत आहेत. दादा, आज विधान परिषदेचा निकाल लागलाय. काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे? कारण की एकही जागा आपल्याला मिळू शकली नाही. सत्तेचा उन्माद झालेला आहे आणि जिसके हात में दंडा उसकी भैंस अशा प्रकारचं एक ठोकशाहीचं साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा स्पष्ट स्वरूपाचा एक इशारा या निवडणुकीच्या माध्यमातून आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बळी तो कान पिळी ही भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष पहिले मित्रपक्षांना संपवेल, मग विरोधकांचं देखील अस्तित्व आहे, त्यांना याच माध्यमातून ते कुठेतरी आव्हान देतील. मुळात लोकशाही आता टिकलेली आहे का हाच प्रश्न या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून हा शिक्कामोर्तब झालेला आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तुम्ही आरोप केला होता की पैसा किंवा सामदाम दंडभेद, नगरपालिकेच्या वेळेस तीच परिस्थिती होती. आता सुद्धा तीच परिस्थिती उद्भवली. निश्चित आपण बघतोय आणि हा काही आरोप जो आहे हा काही हेतू आरोप नाही, हा किंबहुना राजकीय आरोप नाही. दुर्दैवाने उघड्या डोळ्यांनी तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना ही परिस्थिती आणि हे एकंदरीत लोकशाहीला डुबवणारं चित्र जे आहे हे बघावं लागत आहे. याच्या निश्चित स्वरूपाच्या पिढ्या आहे. राहता राहिला पक्षाच्या अनुषंगानं या सगळ्या निवडणुकीकडे बघत असताना या सर्व निकालांच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आम्ही दिले आणि सोबतच ज्या ठिकाणी आमच्या उमेदवारांचा पराभव झाला अशा सर्वांची समीक्षा करण्याच्या अनुषंगानं एका ज्येष्ठ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही विभागवार याची चौकशी देखील एक लावणार आहोत. नागपुरातून अतुल लोंढे पराभूत झाले. अपेक्षा होती त्यांच्याकडून. अतुल लोंढे हे लढवय्ये आहेत. कारण आकडे सगळे सांगत होते की भारतीय जनता पक्षाची एकतर्फी त्या ठिकाणी बहुमत आहे. मात्र असं असतानाही भारतीय जनता पक्षाशी आमच्या असणारे वैचारिक जे भेद आहेत, मतभेद आहेत, वैचारिक जी लढाई आहे ती सुरू ठेवण्याकरता आणि ज्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे, अशा ठिकाणी आमचा काँग्रेसचा एक नेता, एक कार्यकर्ता हा निवडणूक लढतोय आणि वैचारिक पार्श्वभूमीवर लढतोय, कोणालाही पैसे न देता लढतोय. त्यामुळे अतुल लोंढे हे लढवय्ये आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने ही निवडणूक लढवलेली आहे. ते लढले याचा आम्हाला सार्थ स्वरूपाचा अभिमान आहे. निकाल हाच येणार होता, मात्र तरी देखील ते लढले. अशाच प्रकारच्या नेतृत्वाची आगामी काळात आम्हाला आवश्यकता आहे. महायुती 17 जागावर लढली. जवळपास 16 जागा त्यांना या ठिकाणी यश प्राप्त झालंय. एक जागा जी आहे ती नाशिकमधली ती त्यांना मिळू शकली नाही. म्हणजे महाजन समर्थक आहे अशी चर्चा सुरू आहे. दराडेंनी आरोप केलाय किंवा कोणीच मदत केली नाही म्हणून. हे सत्तेचा जो संतुलन आवश्यक असतं ते बिघडलेलं आहे. त्यामुळे पैशाच्या माध्यमातून, गुंडागर्दीच्या माध्यमातून सत्तेचं पूर्ण संतुलन हे बिघडलेलं आहे आणि जनता जी आहे, नागरिक जो आहे, हा कुठेही या चित्रामध्ये दिसत नाही आणि एकंदरीत सत्तेतल्याच लोकांनी सत्तेसाठी अधिक भांडायचं याचाच एक जो परिपाक आहे हा नाशिकच्या माध्यमातून बघायला मिळाला. आता ही सगळी 17 जण जेव्हा सभागृहात जातील तेव्हा हा सत्तेचा बिघडलेला समतोल विधान परिषदेमध्ये देखील आपल्याला बघण्याचं एक दुर्दैवी चित्र एक या निकालाच्या अनुषंगाने निर्माण झालंय. कारण खरं बोलण्याकरता किंवा काही कडू प्रश्न विचारण्याकरता, सत्य प्रश्न विचारण्याकरता आता लोकशाहीत कोणी ठेवायचंच नाही. तर वन नेशन वन इलेक्शन हा इथपर्यंतचा हा खेळ नाही. तर नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळाचं कारण वन नेशन वन एक्झामिनेशन हे होतं. आता एवढंच नाही तर वन नेशन आणि वन पार्टी हे ठेवण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने कुटील डाव रचलेला आहे आणि त्या कुटील डावाची सुरुवात या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुका किंवा रिटर्निंग ऑफिसर मीनाक्षी नटराजांचा अर्ज रद्द करतो या सगळ्याच्या अनुषंगाच्या या प्रकरणांच्या अनुषंगाने आपल्याला वन नेशन आणि वन पार्टी बाकी कोणीच ठेवायचं नाही, हे या दिशेने वाटचाल चालली आहे. मला माध्यमांना अत्यंत विनम्रतेने सांगायचं आहे की वन नेशन वन चॅनल हे देखील केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वेळेत आपण सर्वांनी सावरलं पाहिजे. विधान परिषद च्या निवडणुका ज्यावेळी लागल्या त्यावेळेला अशी चर्चा सुरू झाली होती की काँग्रेसनं जे राज्यातील बडे नेते आहेत किंवा स्वतः ते किंवा त्यांचे नातेवाईक यांना उतरवण्यासाठी त्यांना आदेश दिले होते. तसं त्यांना ईव्ही फॉर्मही देण्यात आले. तशी चर्चा सुरू होती. नेमकं काय झालं त्याच्यासमोर मग? विकेंद्रित स्वरूपामध्ये ही निवडणुकीला सामोरं जावं. स्थानिक त्या भागातले त्या जिल्ह्यातले आमचे जे नेते आहेत त्यांनी संपूर्ण धुरातेची सांभाळावी म्हणून त्यांपैकीच एक आमच्या ज्येष्ठ नेत्यांना निरीक्षक करून त्यांच्याकडे प्रदेशने आणि अर्थातच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ईव्ही फॉर्म दिले होते आणि ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी राहण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आणि त्या अनुषंगाने जरी जरी निर्णय स्थानिक पातळीवर झाले असेल तर पक्ष म्हणून आम्ही एक आहोत. या निवडणुकीत अधिक ताकदवार उमेदवार हे आम्हाला उभं करता आले असतं तर बरं झालं असतं. किंबहुना आम्ही वैचारिक पातळीवर लढत असताना निवडणुका अनोपोज नव्हता
आम्ही आमचा सत्याचा आग्रहाची अर्थात सत्याग्रहाची भूमिका ही या निवडणुकीत दाखवायला पाहिजे होती, हे मात्र खरं. पण काँग्रेस नेत्याकडनं जर का आदेशाचं पालन झालं असतं तर कदाचित काही जागा निवडून आल्या असत्या. नाही, या निवडणुकीमध्ये आमच्याजवळ मतदारांची संख्या ही कमी होती, कारण बहुमत ही ज्या खालच्या सभागृह जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे, तिथे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष एकतर्फी होते. तरी देखील लढण्याची भूमिका घेणं आवश्यक होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे गेलोय. आता एकंदरीत पाहिलं तर तुमचा पराभव झालेला आहे काँग्रेसचा. पुढची रणनीती काय असणार आहे? आता काय करणार? लोकांमध्ये जायचं आणि पीपल्स पॉलिटिक्स, लोकांचं राजकारण करायचं आणि या सरकारचं आणि या भारतीय जनता पक्षाचं जे संपूर्ण एक जे पाप आहे आणि त्यांनी देशाचं वाटोळं जे केलेलं आहे, ते घेऊन लोकांपर्यंत जाणं ही आमची भूमिका होती, आहे आणि राहील. पराभवाची कारण मीमांसा कशी शोधणार आहात? या संदर्भात एक जरूर एक समिती आमची राहील आणि त्या समितीच्या चौकशी अंती या निवडणुकीत मधला आमचं जे आकलन ते आम्ही स्पष्ट करू. नक्कीच. तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.